उपाध्यक्ष राजूजी चव्हाण साहेबांना आपण सन्मानित करूया. पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू टाकलेत आणि पहिली सलामी जोडी अगदी खेळाडू कक्षामध्ये परतलेली आहे. 1 या धावसंख्येवर 2 बाद अशी नाजूक स्थिती. राजू चव्हाण साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते आणि प्रभाकरजी पाटील चला पुढील स्वागत मूर्ती आहेत ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि कालिका माता कारबाव टीम चे करता धरता कॅप्टन राजू चव्हाण आणि विजय पाटील यांचे एक दिलीप पाटील यांचे एक परम मित्र आहेत. क्या बात आहे. सचिव साहेब देखील जोडलेत. प्रभाकरजी पाटील धन्यवाद. फलंदाज सुंदर आलेत आणि पहिले चेंडू सुंदर 2 धावा त्यांनी आपल्या टीमसाठी बनवलेत. धावसंख्या 4 चेंडूमध्ये 3. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूचा अगदी पिछा केला होता. पंचांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 4 वर. 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. क्या बात आहे. विजय पाटीलचा चांगला चेंडू आपण पाहतोय. अतिशय चांगल्या टप्प्यावर हा चेंडू सोडला होता. फलंदाज सुंदर बीट झालेत. बाकीचं काम यष्टीरक्षक खूप चांगल्या प्रकारे करताना पाहायला मिळतात. निवृत्ती पाटील सुरेश सारंग ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडून सुरेश संघाला शुभेच्छा आलेत. चेंडूला हलक्यातनं गली क्षेत्रामध्ये टॅप केला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी असेल. इथे फलंदाज धावचीत बाद झालेत. सुनील बाद 5. सुरेश संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर अतिशय चांगल्या प्रकारे विजय पाटीलनं टाकलेलं आहे. नवीन फलंदाज नितीन पाटील आई गावदेवी धामणगाव टीम चा स्टार फलंदाज. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये सूरज पाटीलचं येणं बाकी आहे. 3 ओव्हर अजूनही धामणगाव टीमकडे आहेत. बघूया सुरेश संघाकडून दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज प्रकाश पाटील. सुरेंद्रजी भैर साहेबांची देखील आपल्याला मुख्य उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती देखील सुरेंद्रजी भैर साहेब राहिलेले आहेत. संतोषजी काकडे साहेबांच्या सोबत चर्चा करताना चला खेळायला सुरुवात करायला लगेच. इथे फटका लॉंग ऑफला इथे झेल वैजनाथनं कंप्लीट केलाय. नितीन पाटीलची विकेट.
टेमघर टीमचे करता धरता राजेंद्रजी चौधरी यांनी बालाजी स्पोर्ट सरवलीपाला टीमला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि थोड्याच वेळात त्यांच्या किनानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. राजेंद्रजी चौधरी आर्नाव 11 टेमघर टीमचे ऑनर. हा चेंडू चेक केला जाईल नक्कीच. पंचांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. नवीन फलंदाज योगेश. नॉन स्ट्राईकला आपण सुंदर येणार पाहतोय. नितीन 0 वर बाद झालेत. बघूया पायचीची अपील आणि ते योगेशची विकेट. प्रकाश पाटीलनं कमालीची सुरुवात या ओव्हरमध्ये केलेली आहे. अतिशय चांगला निर्णय. पंच विश्वास पाटील सर आणि भाऊ पाटील वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेसाठी गेले 3 रात्रीमध्ये यांची आपण मुख्य उपस्थिती पाहतोय. असे तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदेगड बबनजी भास्कर पाटील साहेब आणि आमचे कॅप्टन रमेशजी भोईर या दोन्ही मान्यवरांचं मुख्य मंचावरती शुभागमन. दिलीपजी पाटील यांचे पिताश्री भिवंडी शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदेगड बबनजी भास्कर पाटील साहेब आणि आमचे कॅप्टन रमेशजी भोईर यांची 3 रात्रीमध्ये स्पर्धेसाठी महत्त्वाची उपस्थिती आहे. आणि टीम देखील ऑल इज वेल आहे. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. क्या बात आहे. अतिशय चांगला फटका विश्वनाथच्या बॅटमधून. आल्या प्रकाश पाटीलला असा फटका खेळणं काहीसा कठीण होता, मात्र तो इथे सोपा करून ठेवला आहे. संपलाय आणि 10 धावा लागलेत आई गावदेवी धामणगाव टीमच्या फलकावरती. चांगला चेंडू होता इथे. अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा आपण फटका पाहतोय. वैजनाथ आहेत. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाज विश्वनाथनं. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 12 झालेली आहे. 11 चेंडूमध्ये 5 बाद 12. नितीन पाटील लवकर बाद झालेत. आता सूरज पाटीलवर जास्त अशा अपेक्षा आई गावदेवी धामणगाव टीमच्या असणार आहेत. 4 चेंडू झालेत. एक वाईड आहे. यस. हा 5वा चेंडू. फटका फसलाय. लॉंग ऑनला सुजितनं झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज विश्वनाथ झेलबाद. यानंतर पिसे आणि सरवलीपाडा दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. पिसे टीमसाठी देखील पंढरी पाटील ओमसाहेब पिसे सिनियर 40+ खेळाडू यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद पंढरी भाऊ पाटील. ओमसाहेब पिसे सिनियर 40+ एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी आपल्या ओरिजिनल 40+ पिसे टीमसाठी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अमोल आलेत. प्रकाश पाटील दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकतील. क्या बात आहे. अगदी फुलटच चेंडू होता. दिशा दिलेली आहे. चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार.
2 ओव्हरमध्ये 8च्या सरासरीनं 6 बाद 16 धावा आलेत. बारा वाजून 3 मिनिटं झालेली आहेत आणि ओरिजिनल 40+ स्पर्धा सध्या भिवंडी तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर 16 आलेत. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये बघूया गोलंदाजी चांगली होईल की फलंदाजी. आमचे कॅप्टन रमेशदादा भोईर, त्यानंतर शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदे गट भिवंडी आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक बबनजी भास्कर पाटील साहेब हे देखील आम्हाला जोडलेत. सुरेंद्रजी भोईर साहेब देखील आहेत. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेब, शरदजी म्हात्रे, विजयजी पाटील, राजूजी चव्हाण आणि आमचे इतर सर्व मान्यवर, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 टीमचे कॅप्टन वैजनाथ पाटील, जयदुर्गा सुरई. पहिला चेंडू तेज तरार, चांगली लाईन अँड लेंथ. फलंदाजानं जरूर चेंडूचा अगदी पिछा केला होता, मात्र गतीनं बीट केलाय. चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 13 चेंडू टाकलेत सुरई संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि धावा आलेत आई गावदेवी धामणगाव संघाच्या फलकावरती 6 बाद 16. इथे हा चेंडू देखील खूप चांगल्या लाईन अँड लेंथ. क्या बात आहे. इथे फलंदाज बाद झालेत. हिट विकेट. यस, पिसे आणि सरवलीपाडा. यानंतर दोन्ही टीम आपण स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील या स्पर्धेसाठी जो आपण नाणेफेकी कक्ष बघतोय तिथे या इनिंग ब्रेकमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. हिट विकेट सचिन माली. नक्कीच मित्रांनो, आता आपल्या 40+ मध्ये एक नवीन नियमावली आलेली आहे. तुम्ही स्टंपला बॅट लावा, पाय नका लावू, कारण की आपण पूजन करतोय. या क्रिकेटची देवता आहे चेंडू, बॅट आणि स्टंप. त्याला पाय लावण्याऐवजी आपण बॅट लावा. चुकून लागला. 8 विकेट झालेत. नक्कीच आपले संतोषजी काकडे सांगतायत फलंदाजाचा बॅलन्स गेला असावा. अतिशय चांगला अगदी चेंडूला लेट कट केलं होतं. चेंडूची गती मापली होती फलंदाजानं आणि एक सिंगल आली वैजनाथच्या 3ऱ्या ओव्हरच्या 3ऱ्या चेंडूवर. धावसंख्या 17. 15 चेंडू आणि 17 धावा. काय भोला पाटीलनं गोलंदाजी केली, अप्रतिम. 6 मध्ये 21 आणि अतिशय चांगली धारदार गोलंदाजी. जणू काही जुने भोला पाटील आपल्याला मैदानामधून पाहायला मिळाले. 40+ क्रिकेट आज शिवा पाटील चांगल्या लयमध्ये आहेत. रवी भोईरने तर आज कमालच केलेली आहे. सलग 2 सामन्यातून 2 सामनावीर हे पारितोषिक त्यांनी घेतलेले आहेत. इथे पंच भाऊ पाटील सरांचा इशारा आला आहे. लेग बाईज 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 19. अतिशय चांगला लाईव्ह स्कोर. या सूरज पाटील मला वाटतं शेवटच्या ओव्हरसाठी आहेत. वैजनाथ अतिशय चांगला इनसाइड आउटचा फटका. डीप स्लीपर कव्हरला प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग सुरेश संघानं खूप चांगली लावलेली आहे. मानकुलीचं मैदान आणि या मैदानापासून काही अंतरावर सुरेई गाव आहे.
आणि या टीमनं भरपूर सामने या क्रीडानगरीमध्ये केलेत. कुठे फिल्डिंग लावायची, कुठे चेंडू टाकायचा, हा चांगला अनुभव या सुरेश टीमच्या खेळाडूंना आहे. 2 ओव्हर 5 चेंडूमध्ये आलेत 21. क्या बात आहे. इथे चेंडू अगदी सरळ बॅट न केलाय. बघूया चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक येत आहेत. एका हाताने चेंडू उचलला आहे. थ्रो देखील चांगला आहे. मात्र 2 नाही तर इथे 3 धावा अपूर्ण आहेत. इथे सूरज पाटीलसाठी विकेट दिलेली आहे. 2 पूर्ण आहेत. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत बाद झालेत. 3 ओव्हर 23. नक्कीच आमचे रवी भोईर यांचे बंधू रमेशदादा भोईर बबनजी पाटील साहेबांबरोबर गेली 3 रात्री या स्पर्धेसाठी मेहनत घेताना पाहायला मिळतात. रात्री आपले सन्माननीय DY पाटील फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि ओरिजिनल 40+ संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब देखील खूप वेळ या स्पर्धेसाठी ते उपस्थित होते. 3 ओव्हर 23. गोलंदाजीसाठी आलाय सुजित पाटील, जयदुर्ग सुरेश संघाचा स्टार खेळाडू. या खेळाडूंनी भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. आणि त्याच्या समोर सूरज पाटील या ओव्हरमध्ये आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. धामणगाव टीमकडून सूरज आणि सचिन दोन्ही खेळाडू एकाच राशीचे आहेत. सुजित पाटील पहिला चेंडू अतिशय चांगला उचली घेणारा चेंडू पाहिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागून चेंडू येईपर्यंत 2 धावा इथे सूरजनं पूर्ण केलेत. धावसंख्या 25 लागलेली आहे. दयानंदजी चोरगे साहेब आणि बबनजी पाटील साहेबांच्या मान सन्मानार्थ मित्रांनो ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा या संघाने 40+ला भिवंडी तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा मानाची स्पर्धा दिलेली आहे. प्रथमच 2 बाईक बक्षीस प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आपण देणार आहोत. आणि हा इतिहास या संघटनेच्या नावी आणि बालाजी स्पोर्ट सरवली संघाच्या नावी कायम राहील. इथे चेंडू एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. सूरज पाटीलचा हा चौकार. चांगलं आहे. खास करून शेवटच्या ओव्हरमध्ये सूरज पाटील, पहिल्या ओव्हरमध्ये अध्यक्ष महेश माली देखील खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सूरज पाटीलनं धामणगाव संघाकडून नक्की जास्तीत जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला असेल. सुजित पाटील 2 चेंडूमध्ये 6 खर्च केलेत. 1+ आहे. यस MB लाईव्ह अतिशय चांगलं साफसूत्र टेलिकास्ट आहे. सुजित पाटीलच्या चौथ्या ओव्हरचे 3 चेंडू सूरज पाटील खेळलाय. क्या बात आहे. जसा चेंडू वेगाने आला होता
तितकीच वेगाने बॅट देखील सूरज पाटीलनं चालवली होती. चांगला क्रिकेट या चेंडूवर पाहायला मिळाला. सुजित पाटीलचा चौथ्या ओव्हरचा चौथा चेंडू डॉट आलाय. पहिले 3 चेंडूमध्ये 8 दिलेत. 8 बाद 31. दामणगाव टीम इथे प्रथम फलंदाजी करताना क्या बात आहे. सुजितनं देखील चांगलं कमबॅक केलाय. पहिले 3 चेंडू 8 आणि नंतरचे 2 चेंडू डॉट. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे आणि यानंतर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. पिसे आणि सरोलीपाडा टीम. इथे सूरजनं या चेंडूवर पूर्णपणे आपला राग व्यक्त केलेला आहे. चेंडूला पाठवलं सीमापार. षटकार. सदोतीस धावा लागलेत आणि 38 धावांचं आव्हान उभं केले जयदुर्ग सूर्य टीम समोर. आई गावदेवी धामणगाव टीमनं 37 धावा ही टोटल. चला आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. बबनजी पाटील साहेब आणि सुरेंद्रजी भोईर साहेब असतील, तसेच आमचे रमेशदादा भोईर असतील. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे, साहेब आपण यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पिशे टीमचे उपस्थित आहेत. बबनजी पाटील साहेब शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदे गट, सुरेंद्रजी भोईर साहेब माजी पंचायत समिती सभापती आणि आपले कॅप्टन रमेशदादा भोईर, या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी. वेलकम साहेब. बालारामजी भोईर, बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीमचे कॅप्टन संतोषजी काकडे साहेब, आपलं देखील वेलकम. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, ओरिजिनल 40+. चला बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीमचे कॅप्टन बालारामजी भोईर यायचं आपण. पिसे आणि सरोलीपाडा. खूप चांगला क्रिकेट आमनेपाडा टीम देखील खेळलेली आहे. कॅप्टन या आपण. बबनजी पाटील साहेबांच्या, सुरेंद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते महत्वाची सामन्याची नाणेफेकी होईल. हेड आणि टेल असे नाण्याची बाजू आहेत. कोण आवाज येतील? बालराम भोईर. कॉल कोणाचा असेल? सुरेंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवले. हेड असं कॉल होता आणि टेल आलाय. पिशे संघाच्या बाजूनी नाणेफेकी लागली आणि प्रथम त्यांनी गोलंदाजीला पसंती दिलेली आहे आणि फलंदाजी करतील नक्कीच बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. बबनजी पाटील साहेब, कॅप्टन रमेशदादा भोईर, संतोषजी काकडे, त्यानंतर आपले सुरेंद्रजी भोईर यांचा आपण आता विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती देखील राहिलेले आहेत. सुरेंद्रजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करूया. भोलेनाथजी पाटील, प्रभाकरजी पाटील आणि श्यामजी पाटील आपण यायचं आहे. सुरेंद्र भोईर साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. आज वेलात वेल काढून या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर. बबनजी पाटील साहेबांना देखील दाखवला जातोय. या स्पर्धेसाठी ज्यांचं तन मन धन अर्पित केलेले आहे. दिलीपजी पाटील यांचे पितश्री आहेत. शिंदे गट भिवंडी शिवसेना उप तालुका प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षाचे उप तालुका प्रमुख आहेत बबनजी पाटील साहेब. आता गट खूप महत्त्वाचा झाला आहे. उद्धव बाळासाहेब पक्षाचे असतील, शिंदे गट आणि उभाटा गट
नक्कीच या 5 वर्षामध्ये खूप चांगल्या घडामोडी आपण पाहिल्यात राजकीय क्षेत्रामध्ये आणि एक महाराष्ट्राचा खूप मोठा नेता देखील आपण गमावला आहे. अजितदादा पवार विमान अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला आणि एक महाराष्ट्रातील सर्वात चांगला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. बघू शकता आमचा मान्यवर कक्ष अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर MB लाईव्ह. चला आपण सुरेंद्रजी भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान इथं करीत आहोत. बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा या संघाच्या वतीनं साहेबांचा विशेष स्वागत आणि सन्मान होईल. नक्कीच सुरेंद्रजी भोईर साहेब भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती देखील साहेब राहिलेले आहेत. दिलीपजी पाटील, भोलेनाथ पाटील, प्रभाकरजी पाटील, बालाराम भोईर देखील आहेत. श्याम पाटील देखील जोडलेत. राजेंद्र चोरगेजी आप पाहू शकता आपण ऑन स्क्रीनवर सुरेंद्र भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान. धन्यवाद साहेब. नक्कीच अगदी सुरेंद्रजी भोईर साहेबांनी नेहमीच्या बालाजी स्पोर्ट संघावर आपलं प्रेम दाखवलेले आणि आज देखील ते वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. फलंदाज धावचेत बाद झालेत. पहिल्या चेंडूवर विजय पाटील एक धाव घेऊन बाद झालेत. विजय पाटीलची विकेट पहिल्या चेंडूवर येणं नक्कीच श्याम स्पोर्ट धामणगाव टीमसाठी नक्कीच एक चांगली आनंदाची बातमी आहे. महेश माली, नितीन पाटील, सूरज पाटील या स्पर्धेतून धामणगाव टीमकडून नक्कीच खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. सुभाषजी भोईर उद्योगपती अरेंज सिटी भिवंडी या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. धन्यवाद. चला येणारं जाणारं फलंदाज जरा आपण जी टी शर्टची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करत चला. यानंतर पिसे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. महेश माली, क्या बात है. भालचंद्र पाटील आलेत. चेंडूला अगदी व्हीसेपमध्ये हलक्या हाताने खेळलेला आहे. एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे कारण की नीलकंठ पाटील याने अगदी साफ नकार दिला होता. कुणालजी पाटील, सुरेकर, कुणालजी पाटील आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये. त्रिमूर्ती, दिलीपजी पाटील, प्रभाकरजी पाटील आणि भोला पाटील आणि बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमकडून आपल्याला आमंत्रित केले जातोय. संस्थापक अध्यक्ष आणि उप तालुका प्रमुख चषक अतिशय चांगली स्पर्धा. आजची स्पर्धेची अंतिम तिसरी नाईट. क्या बात है, क्या बात है. इथे धामणगाव टीम आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळते. काय घडलंय मैदानामध्ये बघूया. पंच आपसमध्ये चर्चा करतील. धामणगाव टीमने तर आनंद उत्सवाला सुरुवात केलेली आहे. क्या बात है. इथे काय घडलंय.
बघूया पंच चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल काय मैदानी पंच, सॉफ्ट सिग्नल काय? नक्कीच मैदानी पंच प्लीज आपण आपसमध्ये चर्चा करा, कारण की आपले कॅमेरामॅन जेवणासाठी गेलेत. आपल्याला समोरचा अँगल व्यवस्थित दिसत नाहीये. चेक करूया आपण. नक्कीच मैदानी पंच आपण योग्य तो निर्णय पोचवायचा आहे. बघा इथे सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. जयदुर्गा सुरे आणि आई गावदेवी धामणगाव हा सामना, आणि ते पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज झेलबाद. चार चेंडूमध्ये 2 धावा आलेत आणि 2 फलंदाज बाद झालेत. नक्कीच नक्कीच अगदी बाहेरचे खेळाडू अथवा संघाचे प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये कोणी येऊ नका प्लीज, सहकार्य करा. दिनेश पाटील, महेश मालीना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. क्या बात आहे. मी मगाशीच उल्लेख केला आहे, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये महेश माली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सूरज पाटील यांनी आई गावदेवी धामणगाव टीमसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. हा फटका देखील फसलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अजून एक झेल टिपलाय आणि ते फलंदाज दिनेश झेल. 1 ओव्हर 3 बाद 2, फक्त 2 धावा झालेले आहेत. 38 धावांचं लक्ष आहे. सुभाजी भोईर, अरेन सिटी भिवंडी, आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. भोईर साहेब आपण पुढे यायचं आहे. नक्कीच आपला स्वागत आणि सन्मान होईल. संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना उप तालुका प्रमुख चषक 2026 स्पर्धेच्या माध्यमातून दिलीपजी पाटील, प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान होतोय. धन्यवाद भोईर साहेब. ओव्हर नंबर 2 योगेश भोईर. महेश मालीना आपलं ओव्हर अगदी 2 या धावसंख्येवर कंप्लीट केलाय आणि 2 फलंदाज देखील त्यांनी बाद केलेत. पहिल्या 7 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद आणि धावा फक्त हे 2, म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजूनही धावा बनवायचे 36. 38 धावांचं लक्ष आहे. चला सामना लगेच सुरू करा आपण.
क्या बात आहे. स्लोवर चेंडू योगेश भोईर. अतिशय चांगला अगदी डोक्याचा पॉवरफुल वापर इथे. कारण की आता धामणगाव टीमला 3 ओव्हरमध्ये 36 रोखायचे आहेत, तर याउलट सुरेश संघाला बनवायचे आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुजित पाटील सारखा फलंदाज सुरेश संघामध्ये आहे. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज योगेश भोईर यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धावा या चेंडूवर. भालचंद्र पाटील आणि वैजनाथ पाटील टीमचे कॅप्टन नॉन स्ट्राईकला आहेत. पहिल्या 7 चेंडूमध्ये 2 आणि दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूमध्ये 2. धावसंख्या 4. 8 चेंडूमध्ये 4 आलेत. 24 चेंडूमध्ये 38 बनवायचे आहेत. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आहे आणि ते फलंदाज भालचंद्र पाटील बाद झालेत. प्रकाश पाटील क्रमांक 6 वर आलेत. या ओव्हरच्या अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 4 बाद 4. 9 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. इथे देखील चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचललाय. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. बालचंद्रजी बबन पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय तानाजी मारुती राणे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच चे घड्याळ स्पॉन्सर केले आहेत. धन्यवाद बालचंद्रजी पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच आपले कॅप्टन सर्वांचे लाडके रमेशदादा भोईर यांचा एक शाही सत्कार बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमच्या वतीने केला जाईल. दादा आपण पुढे यायचं आहे. नक्कीच अगदी आपले बबनजी पाटील साहेबांच्या समवेत गेले 3 रात्रीमध्ये या व्यक्तिमत्वाची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळालेली आहे. रमेशदादा भोईर यांचा देखील इथे स्वागताने सन्मान होतोय. आणि आपले भिवंडी शिवसेना उप तालुका प्रमुख बबनजी पाटील साहेब देखील समोर आलेले आहेत. हा प्रेम आहे मित्रांनो आपले कॅप्टन रमेशदादा भोईर यांच्यावरचा. धन्यवाद. पाच बाद 5. अतिशय दयनीय अवस्था आहे जयदुर्ग सुरी टीमची. 11 चेंडू आणि धावा बनलेत 5 आणि फलंदाज देखील 5 बाद झालेत. आता जास्तीत जास्त अशा अपेक्षा सुजित पाटील कडून असतील जयदुर्ग सुरी टीमच्या समर्थकांना. 38 धावा बनवायच्या होत्या. 11 मध्ये फक्त 5. योगेश भोईर क्या बात आहे. इथे या चेंडूवर एक सिंगल तर कंप्लीट केले. योगेशचा थ्रो स्टंपला लागला नाही. बघूया इथे तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज धावचित बाद झालेत. कुणालजी पाटील सुरेकर यांचा आपण स्वागत सन्मान करूया. दिलीप भाऊ हिट विकेट आहे. क्या बात आहे. 3 धावा धावत होते फलंदाज. कुणाल पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया.
थांबा कुणाल पाटील आपण थांबा जरा. धावा फक्त 5च आहेत. 5 ना रे भाई, 5. 2 ओव्हर 6 बाद 5. आता 2 ओव्हरमध्ये सौरभ अजूनही धावा मला वाटते 33 बनवायचे आहेत. खूप कठीण काम झालंय. मात्र मैदानामध्ये आलाय सुजित पाटील. आता या खेळाडूला जे काही करायचं आहे ते करावं लागेल. दोन ओव्हर 5 आणि नंतरच्या आता 2 ओव्हरमध्ये 33. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आई गावदेवी धामणगाव टीमच्या गोलंदाजांनी वार तर केला आहे. आता सुरेश संघाकडून पलटवार पाहायला मिळेल का? कारण की मैदानामध्ये सुजित पाटीलची एंट्री झालेली आहे. जास्त जास्त स्ट्राईकवर सुजित पाटीलला ठेवावं लागेल. कुणाल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल. MB लाईव्ह आपण स्टेज कव्हर करा. कुणाल पाटील सुरेकर यांचा देखील स्वागत आणि सन्मान संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उप तालुका प्रमुख चषक 2026 मध्ये केला जातोय. श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. प्रेमाची शॉल फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. पहिले चेंडूवर 1 धाव घेऊन सुजित पाटीलला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलेलं आहे प्रकाश पाटीलनं. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर सुजित पाटीलची गोल्डन विकेट. 0वर बाद केलाय सुजित पाटीलला विश्वनाथ मालीनं. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा बनवायच्या 32. खूप आव्हान कठीण आहे कारण की 14 मध्ये आलेत 6 आणि 10 मध्ये पाहिजेत 32. सुरेश संघासाठी हा सामना आता खूप कठीण चाललेला आहे. इथे देखील फलंदाज बॉलच्या स्वरूपात बाद झालेत. आतापर्यंत मला वाटतं 8वा फलंदाज बाद झालाय सुरेश संघाचा. सौरभ आपण या स्पर्धेमध्ये जर संपूर्ण नजर टाकली धामणगाव टीमवर तर त्यांचा 3रा आणि 4था ओव्हर त्यांना खूप लक्की गेलाय फलंदाजीसाठी. आणि गोलंदाजीचा आपण जर विचार केला पहिली ओव्हर आणि शेवटची ओव्हर खूप चांगला क्रिकेट महेश मालीची टीम या स्पर्धेमध्ये खेळलेली आहे. 38 धावांचं लक्ष होतं 9 मध्ये 32. इथे बघूया हा फटका देखील फसलाय. इथे झेल ड्रॉप केलाय.
मात्र तर सिंगल डबलनं काही फरक पडणार नाही आहे. मनीष पाटील सुरेईकर नक्कीच यानंतर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच ज्यांच्या मातोश्रीच्या नावाने जो आपण नाणेफेकी कक्ष पाहतोय स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील नक्कीच मनीष पाटील यांचं देखील आपण यानंतर विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत. क्या बात आहे. नक्कीच अगदी भोलेनाथ भाऊ बोलले होते पहिल्या दिवशी की आमची आत्या स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील यांच्या नावाचा स्पर्धेमध्ये नाणेफेकी कक्ष आहे. इथे तिसऱ्या पंचांची मदत. सॉफ्ट सिग्नल काय भाऊ सर? 8 विकेट गेलेत. बघूया सुरेश संघाच्या हातून हा सामना जणू काही खूप दूर चाललाय. दोन ओव्हर 5 चेंडूमध्ये फक्त 8 आणि या चेंडूवर बघूया काय दडलाय काय घडलंय याचं उत्तर आपल्याला तिसरे पंच विश्वास पाटील सर देतीलच. 17 चेंडूमध्ये फक्त 8 फलंदाज सेव्ह आहेत. चला आता धामणगावला देखील मला वाटतं काही जास्त फरक पडणार नाहीये कारण की 10व्या क्रमांकावर नवनाथ पाटील फलंदाजीसाठी आलेत. 6व्या क्रमांकाचे प्रकाश पाटील खेळपट्टीवर आहेत. 6 मध्ये 30 आणि सूरज पाटीलला बनवणं खूप कठीण काम आहे. चला जरा फास्ट केला मित्रांनो. या सामन्यानंतर देखील आपल्याला मला वाटतं अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. 12:40 झालेली आहेत आणि इथून तुम्ही अजून 3 तास पकडा. नक्कीच नक्कीच. सुरई गाव म्हटलं की क्रिकेटचं माहेरघर. इथे बघूया फटका ऑन साईडला केलेत. 6 मध्ये 30 सूरज पाटीलला बनवणं हे तितकं सोपं काम नाही आहे. मनीष भाऊ आपण या नक्कीच एक स्वागत आणि सन्मान करूया. आत्याभाऊ आहेत या स्पर्धेसाठी त्यांचं देखील लाख मोलाचं योगदान राहिलं आहे. मनीष पाटील सुरेईकर जयदुर्गा सुरेई संघाचे सदस्य देखील आहेत आणि ज्यांच्या मातोश्रीच्या नावाने या स्पर्धेमध्ये आपण नाणेफेकी कक्ष पाहतो. इथे फलंदाज बाद झालेत. 9वा विकेट जयदुर्गा सुरेई संघाचा नवनाथ पाटील. इथे स्वागत आणि सन्मान होतोय दिलीप पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते. मनीष पाटील सुरेईकर कुणाल पाटीलचं झालेलं आहे. यस धन्यवाद. बालचंद्र पाटील नक्कीच मॅन ऑफ द मॅच ते पुरस्कर्ते आहेत. बालचंद्र बबन पाटील स्वर्गीय तानाजी मारुती राणे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी घड्याळ मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केलेत आणि एक 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी देखील आहे. क्या बात है. सूरज पाटील एक असा खेळाडू महेश मालीच्या टीम मध्ये आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी या खेळाडूंना खूप इम्प्रेस केलं आहे. ही स्पर्धा खूप गाजवली सूरज पाटीलनं. 21 चेंडूचा खेळ संपलाय आणि 9 धावा 9 विकेट. सुरेई संघाची या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या देखील या टीमच्या नावी राहील.
संपूर्ण या सेशनमध्ये नक्कीच आतापर्यंत सर्वात कमी स्कोर. शेवटचे 2 चेंडू. हा चेंडू देखील अगदी बॅट आणि पॅट मध्ये आणि इथे टीम देखील ऑल आउट झालेली आहे. सुरई टीम 10 विकेट 23 चेंडू. फक्त 9 धावा 10 विकेट आणि 23 चेंडू. अभिनंदन. या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय आई गावदेवी धामणगाव टीमच्या नावी आहे. सुरेंद्रजी भोईर साहेब मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी पुढे यायचं आहे. त्यानंतर आपले कॅप्टन रमेशदादा भोईर आणि आपले भालचंद्र बबन पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. सौरभ, मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण आहे? क्या बात आहे. फलंदाजीतून सूरजनं धावा बनवल्या. 4 चेंडूमध्ये 14 आणि या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकलेत. 1 धाव 2 विकेट. मॅन ऑफ द मॅच